कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. हरकत नाही. सावली गाणं गात नसेल तर आपल्याकडे तारा आहेच की, ती आपल्यासाठी गाणं गाईल. तारा प्लीज. थांब तारा. हा काय तमाशा लावलाय? सावली ताराची हेल्पर आहे, तिची असिस्टंट आहे, म्हणून काही आरोप लावाल तुम्ही? काय चाललाय काय हा तमाशा? तुम्हाला कळतंय का तुम्ही काय करताय ते? डिफेमेशनची केस टाकेन मी तुमच्यावर. भैरवी वसेचा अपमान करताय तुम्ही इथे. माझ्या वजे घराण्याचा अपमान करताय. माझी मुलगी आता इथं गाणं तर काय, एक शब्द तोंडात काढणार नाहीये. झाला तेवढा अपमान, पास झाला. आणि मुळात तिलोत्तमा, तूच सांग की वजे घराण्यातल्या कुठल्याही गायकाला इथं आपली गायकी सिद्ध करण्याची गरज आहे का? तेही या कपटी माणसासमोर. भैरवीजी, आपल्याला आज फैसला करायचा होता ना, खरं खोटं करायचं होतं ना. नाही तर तुम्ही आमच्यावर जो 1 कोटीचा दावा ठोकलाय त्याचा निर्णय कसा होणार म्हणून तुम्ही? निर्णय झालाय. झालाय निर्णय. मी माझा तुमच्यावर 1 कोटी रुपयाचा दावा ठोकलाय, तो मागे घेतेय. आणि स्वीकार करतेय की हे गाणं, ही जाहिरात माझी मुलगी म्हणजे गायिका तारा वझे हिनेच गायली. खरं तर जालिंदरजी, मला हे प्रकरण एवढं खेचायचं नव्हतंच. माझ्या मनातही तसं नव्हतं. पण हा माणूस, हा जगन्नाथ शास्त्री, याने आजवर मला इतका त्रास दिला, इतका मनस्ताप दिलाय. माझ्या मुलीच्या प्रत्येक गाण्याच्या कार्यक्रमात मोडता घालायचा प्रयत्न केला या माणसाने. त्या दिवशी हा तुमच्या सोबत माझ्या घरी आला आणि तेव्हाच मी ठरवलं, आता हे प्रकरण लावून धरायचंच. आणि निव्वळ या जगन्नाथ शास्त्रीला अद्दल घडवण्यासाठी मी हे प्रकरण लावून धरलं. माझं तुमच्याशी कुठलंही वैयक्तिक वैर नाही. त्यामुळे आज, आता, या क्षणी मी माझा केलेला दावा मागे घेते. गुड. अतिशय योग्य निर्णय घेतलास तू. काही माणसांना सिद्ध वगैरे करायची काहीच गरज नाही. त्यांच्याकडे लक्षच द्यायचं नाही. आपण शांतपणे आपलं काम करत राहायचं. सो आपण सगळे ज्या कामासाठी इथे आलोय ते करूया. राजश्री प्रॉडक्ट्सचं उद्घाटन.
चाल झालं गेलं गंगेला मिळालं बुवा. जा आता मी सूर्या, आमच्या जावई बापू सूर्या, तुळजा, सावली आणि सारंग यांना विनंती करतो का त्यांनी या प्रॉडक्टचं उद्घाटन करावं. या आता राजश्री जगताप यांना मी स्टेजवर येण्याची विनंती करतो. तर सगळ्यात आधी मी जगताप कुटुंबाची माफी मागते. सॉरी, आमच्याकडून तुम्हाला जो त्रास झाला, जी वागणूक मिळाली, त्याबद्दल हात जोडून मी माफी मागते. खरं तर आमच्या मेंदळे कुटुंबात हे संस्कार नाही. आम्ही कुणावरही अन्याय करत नाही. हे आमच्याकडून चुकून झालं. परिस्थिती अशी निर्माण झाली, काही गैरसमज झाले. जगताप कुटुंबाची माफी मागते. सॉरी, आता परत असं कधीच होणार नाही आमच्याकडून. असो, तर या शुभ प्रसंगी मी एक घोषणा करते. मी हा निर्णय घेतलाय की राजश्री प्रॉडक्ट्सची हर्बल हळद आम्ही म्हणजे रूपम कॉस्मेटिक्स विकत घेते. तिलोत्तमा मॅडम, आमच्याकडनं थोडं चुकलं जाऊ. तुमचं एवढं मोठं मन नाही दाखवता आलं आम्हाला, पण काय हरकत नाही, अजून वेळ नाही गेलेली. हे बघा, आमच्याकडनं काय चुकलं माकलं असेल तर आम्हाला माफ करा. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.